गेल्या 2 दिवसांपासून नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा झपाट्यानं वाढल्यानं धरणातून 11,268 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला। या विसर्गामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। नदीकाठच्या परिसरात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला। धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड परिसरातील अनेक लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। तसंच गोदावरीच्या पात्रातील प्रसिद्ध दुतोंड्या मारुती मंदिराच्या गळ्यापर्यंत पाणी पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नदीकाठच्या घाटांवर पाणी असल्यानं प्रशासनानं नागरिकांना त्या परिसरात जाणं टाळण्याचं आवाहन केलंय। दरम्यान गोदावरी नदीच्या फ्री कॅचमेंट क्षेत्रातून सुमारे 11,000 क्युसेक पाण्याची भर नदीत पडत असून त्याचसोबत गंगापूर धरणातून 7,000हून अधिक क्युसेक वेगानं अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीला मोठा पूर आलाय। नदीची पाणी पातळी सातत्यानं वाढतेय। नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याचा धोका आता निर्माण झालाय। सराफा बाजार परिसरात पुराचं पाणी शिरण्याची देखील आता दाट शक्यता प्रशासनाकडून वर्तवण्यात येते। त्यामुळे सराफ बाजार, रामकुंड, पंचवटी तसंच नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी विशेष सतर्क राहावं अशा सूचना देण्यात आल्या। पूर परिस्थिती लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, महापालिका, पोलीस आणि संबंधित विभाग सतर्क झालेत। परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून नदीकाठच्या भागात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, नदीकाठच्या परिसरात जाणं टाळा, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। हवामान आणि धरणाच्या विसर्गानुसार परिस्थितीत बदल होण्याची शक्यता असल्यानं अधिकृत सूचनांकडे कायम लक्ष ठेवणं आवश्यक आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्रासाठी मुकेश मुंजे, नाशिक।